नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत बातमीपत्रात आपलं सगळ्यांचं स्वागत. पाहणार आहोत 100% बातम्या. सुरुवात करूयात. 15 दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यात पावसानं दमदार कमबॅक केलंय. राज्याच्या विविध भागात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. पुण्यात पावसानं थैमान घातलंय. मुसळधार पावसामुळे खडकवासला आणि वरसगाव या धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झालाय. यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. काही ठिकाणी गावात पाणी शिरलंय. कोल्हापूरलाही पावसानं झोडपलंय. धरण क्षेत्रात पावसाचा जोर पाहायला मिळाला. त्यामुळे राधानगरी धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. कोल्हापुरातले 15 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. कोकणातही पावसाचं धुमशान पाहायला मिळतंय. रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यात आणि परिसरात मुसळधार पाऊस झाला. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसानं अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलं. तिकडे गेल्या अनेक दिवसांपासून चातकासारखी पावसाची वाट पाहत असलेल्या मराठवाड्यावर सुद्धा वरुणराजानं कृपा केली आहे. मराठवाड्याच्या काही भागात पावसानं दमदार हजेरी लावली. धाराशिवमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे मांजरा नदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली. बीडच्या आष्टी तालुक्यात सुद्धा जोरदार पाऊस झाला. पावसामुळे नदी आणि ओढ्यांना पूर आलाय. या पावसाचं पाणी शेतात साचल्याचंही पाहायला मिळत आहे. त्यामुळे उडीद, मूग आणि कपाशी या पिकांना फटका बसलाय.